रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा चौथा भाग आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आपण आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, लाईक करा. तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी घुंगरू भाग चौथा. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनाच आराम होता. स्टेज कलावंताच कालचंच होतं. कनातीचं काम नव्हतं. ओपन बिगर तिकिटाचा खेळ होता. लाईटा जोडूनच होत्या. चूल पेटवायची नव्हती, त्यामुळं सारे अगदी आळसून लोळत होती. दुपारची झोप पण येत नव्हती. उगाचच आत बाहेर सगळ्याचं चाललं होतं. बकुळा उठली. मामद्याला गाडी काढाय सांगितलं. गणपतरावला बरोबर घेतला आणि शेवंताला तंबूच्या बाहेर येऊन म्हणली, आय मी येते ग. कुठं निघालीस, कशाला जातीस, बरोबर कोण, कधी येणार? अहो एवढं विचारेपर्यंत जीभ नजराआड झाली. कुठं घेऊ बकुळात आहे? होय बकुळात आहे. कुठं घेऊ गाडी? मामद्याने विचारले. अरे गावाबाहेर कुठे बी घे. नगर शहर सोडून एका आडवाटानं गाडी निघाली. रस्ता खडबडीत होता. ट्रॅक्टर बैलगाडीचा. मामद्या सफाईनं गाडी चालवत होता. दोन्ही बाजूनं परस भर उंचीचा ऊस, त्यामुळं गाडी कुठं चालली या ती पण कळत नव्हतं. गाडी खाचखाळग्यातनं जाताना दणकं बसत होतं. आय ग, अरे अरे हळू हळू, मेल्या गाडी चालवतोस का हेलिकॉप्टर? अरे माझ्या अंगाच्या हाडाचं बुगा होतोय की बाई, अरे ये. गणपत म्हणला तशी बकुळा हसली. हसताय काय? तुमचं काय नाही, पर बयानू मी नाजूक किती. आता गाडी एका मळ्याच्या कडेनं चालली होती. टोमॅटो, मुळा, गाजर, कोबी, कोथिंबीर, पालेभाज्या. अहो नजर ठरत नव्हती तिच्यावर. भाज्याच भाज्या. मामद्या जी, गाडी थांबव. मामद्यानं गाडी उभी केली. टुनकन उडी मारून बकुळा उतारली. तसा गणपतराव म्हणला, अव बकुळात आहे, अव थांबा की, मला तरी उतरू द्या. तुम्ही बसा गाडीत, मी मळ्यातनं चक्कर मारून येते. बकुळाबाई म्हणली, तसं कशाला, मी बी की येते नव. कशाला? हिथं बसून काय करू? बसा की इड्या फुकत. बकुळा तारा मळ्यात शिरली. तिनं पायात मुद्दाम चप्पल घातली नव्हती. मातीचा स्पर्श पायाला होताच. तिला गुदगुल्या झाल्या. नुकतंच पाणी पिऊन तृप्त झालेली माती रेशमासारखी मऊ होती. धरणी मातेचं कौतुक बघून तिच्या डोळ्याचं पारणं फिटत होतं. ओंजळीनं पेरलं तर पोत्यानं देणारी काळी आई आपल्या अंगा खांद्यावर हिरवं लेणं लिहून मिरवत होती. वाऱ्यासंग डुलत होती, झोकं घेत होती, गुणगुणत होती आणि तृप्तीचा ढेकर देत होती. बकुळाला काय झालं होतं ते काही समजत नव्हतं. ती वारा पेल्यासारखी दौडत होती. मध्येच थांबून 10 दिशांचं कौतुक काळजात साठवत होती. आणि हे सारं चालू असताना मनात येऊन गेलं, आपला बी असाच माळा असता तर ती तिथंच बांधावर विसावली असती. विचारमग्न झाली. लगीन करावं, संसार थाटावा, मळा पिकवावा. मळ्यात झाड्या पिकांच्या संगतीनं जगावं, राबावं, घाम गाळावा, घामाचं खावं. कसला विचार करताय? बकुळा भानावर आली. समोर पंढरीनाथ होता. तुम्ही? बकुळा बावरली. ढाळला पदर नीट सावरला. अहो आमचाच माळा आहे. खरं? किती प्रकारच्या भाज्या आहेत? बकुळानं कौतुकानं म्हणली.
नुसत्या भाज्याचं काय घेऊन बसलाय? अव पल्याड 10 एकरात फळबाग केली या. आंबा, चिक्कू, पेरू, केळी, अव नारळ, समधी झाडं लावलेत. काय म्हणताय? बघायचे? चला की मग. होकार न ऐकताच पंढरीनाथ बांधानं चालायला लागला. त्याच्या मागं मुरळीसारखी बकुळं चालायला लागली. पंढरीनाथाची बडबड चालू होती. ही कुबी अहो कॅलिफोर्नियातनं बी आणले या. आणि कांदा कांदा बघितला का? अहो 5-5 किलोचा आहे. आणि ती पल्याड, अहो पल्याड हळद अगदी ऊसासारखी जोमानावर आली या. एकराला 2 लाखाचं उत्पन्न कुठं गेलं नाही. आणि ती पलीकडे ते हिरवगार हिरवगार दिसतंय का? ती गाजरं, गाजर आहे ती. अहो महाबळेश्वरी गाजरं. अहो फॅक्टरीत माल जातो. भाव कमी जास्त झाला तरी एकरी 1.5 लाखाला मरण नाही. काय म्हणला? अहो गेल्या सालापासनं आता आपण स्ट्रॉबेरी पण करतो. औंदा 2 एकराला केली. हो, फॉरेनला माल जातो. अहो उसाच्या वर पाय का काय? पंढरीनाथ सांगत होता. बकुळं कौतुकानं ऐकत होती. दोघं ओढा ओलांडून फळाच्या बागेत आली. पंढरीनाथाची टकळी चालू होती. हे लिंबू, अव वाळखा बरं कशाचं आहे? पंढरीनाथानं बकुळा पुढं जणू कोडं टाकलं. बकुळा खळखळून हसली आणि म्हणली, एवढी मला भोळी समजला का काय व तुम्ही? अव हे गोधडी लिंबू. बकुळा फुशारकी माराय गेली आणि तोंडाकशी पडली. अव तुम्ही बोळ्या नाही, अगदी अगदी खुळ्या आहे. पंढरीनाथ म्हणला, का बरं? अव ती देवलिंबू आहे. काय म्हणता? अव संकरित देवलिंबू, जात नंबर 805. अहो किती व मोठं. पेरू, आंबा, चिक्कू, नारळ सारी बाग पाहून झाली. बकुळा आता थकली होती, भूक पण लागली होती. बास बाया, पायाचं तुकडं पडायची वेळ आली. त्या आंब्याच्या झाडाखाली बसली. तो उभाच होता. काय खाणार? तिला पण भूक लागली होती. ती काय बोलायच्या आत पंढरीनाथ तीरासारखा सुटला. 5-25 चिक्कू, 7-8 पेरू, 2 वलं नारळ आणि स्ट्रॉबेरी घेऊन आला. हे एवढं कशाला? अहो अख्ख्या फडकऱ्यांना संध्याकाळचं फळाचं जेवण द्यायचं ठरवलंय का काय? सांच्याला फळं नाही. अव सांच्याला अख्खं बकरं आहे बकुळाबाई, अख्खं बकरं. या बाया, अख्खं बकरं? त्यात काय आहे? अहो आवडती माणसं म्हटली की हाड्डी लावायाचाच. आवडती माणसं ह्या शब्दावर पंढरीनाथानं जोर दिल्याचं बघून बकुळा सावध झाली. तिच्या डोळ्यासमोर जयसिंगराव उभा राहिला. आईची चित्रकथा आठवली. तिचं अंग शहारलं. ती उठली. चला, सूर्य डोक्यात आलाय. आई वाट बघत असेल. अहो पर ही फळं, फळं, अहो खाऊ की गाडीत. मांद्या गणपतराव हाय ती तिथं. बकुळानं लगेच पाय उचलला. तिच्या मागं फळाची करंडी घेऊन पंढरीनाथ धावायला लागलं. एक विचारू का बकुळाबाई? आमच्यावरला राग गेला नव? बकुळा सावध ती बोलली नाही. या बघा, त्या दिवशी चुकलंच आमचं. अहो रस्त्यात गाडी उभी करायला नको होतं. चूक कळली आम्हाला. म्हण मागं सारडाच्या दुकाने आलो होतो. अहो चुकीची सजा म्हणून शालूचं बिल द्यायला गेलो तर तुम्ही माझीच आबरू काढली. पंढरीनाथ बोलत होता. बकुळा गुमान चालली होती. आता ती रस्त्यावर आली. बकुळा, अजून बी राग नाही गेला तुमचा? ती बोलली नाही. पटकन गाडीत बसली. तसा पंढरीनाथ म्हणला, उद्या पुन्हा या, मी वाट बघीन. या बघा, आला नाही तर तुमचा राग गेला नाही समजीन. मी शिक्षा करून घेईन स्वतःला. तेवढीच फेड. ए ममद्या, गाडी हाक की रे.
बकुळा म्हणली आणि घरी गेली. रात्रीचा खेळ हाऊसफुल, फुकटचा खेळ, त्यामुळं गाड्या भरून भरून पब्लिक आलं. तालेवाराच्या मोटारीचा तांडा जमला. उभा उभा माळ, उभा माळ माणसाने फुलला. किड्यामुंगीसारखं माणूस. शेवंतानं जन्मात जन्मात एवढं पब्लिक कधी बघितलं नव्हतं. गुलाबराव सातारकराचा मान मोठा, लौकिक मोठा, पण एवढं पब्लिक कधी जमलं नव्हतं. गण झाला, गवळण रंगली, बतावणीनं तर कहरच केला. संगीत बारीनं तर सारं पब्लिक गार गार झालं. वाघाची पात्र रंगली होती. आज वग होता, मीठ भाकरी. पण तेवढ्यात माईकवर मॅनेजर राजा आले आणि हात जोडून टोपी सरळ करीत म्हणले, राम राम मंडळी, तुम्ही आम्हाला उदार आश्रय दिलात. कालच्या खेळानंतर आज आणि उद्याचा असे 2 खेळ नगराध्यक्षाने फुकट लावले. ते लय पिरियम दिलं बघा. हो, वाघाचं काम 5 मिनिटात सुरू होईल. मी नगराध्यक्षांना विनंती करतो त्याने वर यावं आणि 2 शब्द बोलावं. नगराध्यक्ष स्टेजवर आले, माईक हातात घेतला आणि बोलायला लागले. माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी लय लंब चौडं भाषण करणार नाही. निवडणूक डोळ्यापुढं आहे म्हणून मत बी मागणार नाही. माझं गेल्या 20 वर्षातलं काम तुमच्या डोळ्यामोर आहे. त्यामुळं तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करणार हे बी मला माहीत आहे. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पांडुरंग तिरमारे जिंदाबाद, पांडुरंग तिरमारे जिंदाबादच्या घोषणांनी 10 दिशा दणाणून गेल्या. त्यांना शांत करीत नगराध्यक्ष पुढं बोलायला लागले. माझ्या पोरानं, पंढरीनाथानं आणि कार्यकर्त्यांनी शेवंतीबाईंना सबूत दिला होता. तमाशात राजकारण नग. आम्ही तो शब्द पाळणार आहे. भाषण करणार नाही, पर उभ्या महाराष्ट्राची कला तमाशा, या कलेची सेवा करणाऱ्या शेवंताबाई आणि त्यांची पोरगी बकुळा, त्यांना या नगराच्या वतीनं मानाची साडी चोळी, शाल आणि मानपत्र देऊन आम्ही त्यांचा गौरव करीत आहोत. शेवंताबाई बकुळाचा सत्कार झाला. मानपत्र दिलं आणि नगराध्यक्ष स्टेजवरनं खाली उतरलं. शेवंताबाईच्या अंगावर मुठभर मास चढलं. बकुळाला तर स्वर्गच हाताशी आल्यासारखं झालं. सारी कलावंत माणसं अगदी बहारावून गेली. वाघाचं काम सुरू झालं. रोजच्यापेक्षा आजचा वग लयच रांगला. खेळ संपला. पंक्ती उराकल्या. ज्याने त्यानं आपापली पथरी घेतली. जागा मिळेल तिथं आडवी झाली. काही वेळानं गोरायला लागली. बकुळाच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोळ्यासमोर पंढरीनाथ उभा राहिला होता. बकुळा, अजून बी राग नाही का गेला तुमचा? बकुळा खुदकन हसली. कोण आलं होतं रागात? मी नाही र माझ्या राजा. ही बकुळा तुम्हात कवा जीव गुंतवून बसली. रात दिस डोळ्यामुळं पंढरीनाथच दिसतोय. आता एकदा आईच्या कानावर घातलं की. बकुळाच्या डोळ्यासमोर शेवंताबाई उभी राहिली. जयसिंगरावच्या नादानं ती अशीच नादावली होती. नव्हतं ते वैभव तिच्या किरडीव घातलं. नव्हतं ते वैभव त्याच्या किरडीव घातलं. फसली. उभं आयुष्य करपून गेलं. कपाळी कुकवाचा आधार नाही मिळाला. उद्या पुन्हा या, मी वाट बघेन तुमची. बकुळाला पंढरीनाथाचे शब्द आठवले.
येडं खुळं चांगलंच गुतलंय. वाट बघत बसणार आहे. गेलं पाहिजे. काय म्हणतंय ते तर बघू. म्हणणार, बकुळा तू मला आवडतेस, माझं प्रेम आहे तुझ्यावर. गोड गोड बोलत जवळ येईल, आपल्या अंगाशी झटल. आपण नाहीतरी कसं म्हणणार. आणि मग जयसिंगरावनं आईला असंच फसवलं. फटफटी वारेमाप ट्रकामाग पळावली. मग जवळ आला आईला आणि आईला नासावली. पुरुषाची जात दाखवली. उद्या पंढरीनाथ सुद्धा हेच करणार आहे. पंढरीनाथाला भेटायचं नाही. हो, नाही भेटायचं. नगरातला आजचा शेवटचा खेळ. आजचा खेळ झाला की नशिबाशी खेळ मांडत इथं बसायचं नाही. कुणात गुतायचं नाही. गळ्याला फास लावून घ्यायचा नाही. उभा जन्म नासवायचा नाही. आईचं जे घडलं तेच पुन्हा घडू द्यायचं नाही. बकुळानं मनाला थोपटून झोपवण्याचा प्रयत्न चालवला. कूस बदलली. डोळं बंद करून घेतलं. पांघरून डोळ्यावर ओढलं. पण झोप वैरीण झाली होती. कुशीत येत नव्हती आणि स्वतःलाही कुशीत घेत नव्हती. डोळ्यापुढं पंढरीनाथ उभा राहत होता. नाही आला तर मी शिक्षा करून घे ना. आत्ता ग बाया, या पंढरीनाथानं काय बरं वाईट केलं तर आपल्या पायी एकतर न पोरग हाकनाक जायचं. पेरमाचा रोग लय वाईट, माणसाला येडखोळं करतं. बकुळानं ठरवलं, आपण जायचं. लांबनच बोलायचं. विस्तवाजवळ जायचं नाही. समजून सांगायचं, बाबा र, तुझी वाट वेगळी, माझी वाट वेगळी. माझं जीवन ट्रकाच्या टायर्सचं बांधलंय. आज इथं तर उद्या तिथं. 12 गावचं पाणी माझ्या नशिबाला. पण आपल्या बोलण्यानं तो समजून घेईल का? आपलं बोलणं त्याला पटल का? पटवून घेईल का? लाड बोलायला लागला. प्रेमाचं फास टाकला. पुरुषी जाळं टाकलं आणि आपण फसलो तर नको. मळ्यात जायचंच नाही. ईशाची परीक्षा कशाला? आईचं झालं ते थोडं झालं का? आपल्या अंगी कला असली, रूप असलं, तरुणपण असलं तरी आपल्या पायात घुंगरू. आई तमासगिरीन, बापाचा पत्त्या नाही. आपण अध्यक्षाच्या पोराच्या बरोबरीचं नाही. त्यो कुठं, आपण कुठं. जायचं नाही म्हणजे नाही जायचं. बकुळानं निर्णय घेतला आणि झोपेची वाट बघत राहिली. पण झोप येत नव्हती. बकुळाताई, ओ बकुळाताई. बकुळानं डोळं उघडलं. अव हे झोपणं का काय? नव, ऊन बघा की डोक्याशी आली ती. सख्यानं हळी दिली. उठा, चूळ भरून घ्या, चहा पिऊन घ्या, गार होईल. बकुळानं फकस्त कुस बदलली. पहाटे उशिरा तिचा डोळा लागला होता. आव उठा, आटपा बिगी बिगी. चहा गार झाला की परत मिळायचं नाही बरं का. बकुळा उठली. आटापलं. डोक्यात पंढरीनाथ होताच. ती मनाशी ठाम निर्णय घेऊन होती. मळ्यात जायचं नाही. सारा आटपून ती आईच्या तंबूत गेली तर तिथे हौशी रडत होती. काय ग हौसे, रडाय काय झालं? हौशी बोलली नाही. उलट मोठ्यानं मुसमुसायला लागली. आय, आय, काय झालं ग? बकुळीनं आईला विचारलं तसा शेवंताचा आवाज चढला. अगं, रांडचा दाना टणाना उडतोया. इश्काचा खेळ मांडलाय भावानीनं. रोज पाठ खेळ मोडला की त्यो ढोलकीवाला मारतोय ताव. आमचं प्रेम आहे आईसाब. हौसा रडत रडत डाफारली. उगाच घाणेरड्या बोलू नका. अगं प्रेम आहे तर लगीन कर की, संसार कर.
आणि काय पोट पाणी पिकलं तर काय करशील ग? शेवंताबाईनं समजून सांगितलं. आई साप, लगीन करायचं तर गाठीला पायका न गवई. हौशी म्हणली. तुम्ही द्याल का? नाही, लगीन झालेली पोरगी माझ्या तमाशात नसती. लगीन करायचं तर तमाशा सोडायचा. आय बकुळा, तू गप, तुला हे नाही जायचं. हा ग पर आय, हे बघ, नाचीनं लगीन केलं, पोट वाढलं तर ती नाचणार कशी? मग तमाशात तिला सांभाळायची कशी? उद्या पोरं होतेली त्यांचा लाटांबर घेऊन गावोगाव फिरायचं का? होय ग, गावोगाव फिरायचं? बकुळाताई, तुम्हाला माहिती आहे, डुलकीवाला फाटका माणूस, 4 पैसे गाठीला नाही ती. आणि मी ही अशी, लगीन केलं तर फड सुटल, पोटापाण्याचा सवाल पडल, आणि लगीन नाही केलं तर. हौशी मुळूमुळू रडायला लागली. ए, ही जवानी दुश्मन झाली ग. नाही डोळा लागत, डुलकीवाल्याच्या कुशीत शिरल्याशिवाय नाही झोप लागत. अगं अंगातली आग शांत झाल्या बिगार नाही बरं वाटत. बकुळा काहीच बोलली नाही. बोलण्यासारखं काही नव्हतं. शेवंताबाई तरी काय बोलणार? त्याने स्वतः गेली 20 वर्ष हे सारं अनुभवलं होतं. जयसिंगराव गेल्या दिवसापासनं जवानीच्या रोगानं त्यांचं काळीज गेली 20 वर्ष कुरतडलं होतं. दोघी पण बोलत नाहीत असं पाहून हौसाला जोर चढला. आईबापाचं वाडं माड्या असत्या तर तमाशात कशाला गाली असती? पोट जाळा इथं आली असती का? पोटाचं भागलं पर शरीराचं. पोटापरा शरीराची आग लय वाईट बघा बकुळात आहे. किती बी आवरायचं ठरवलं तर मन आवरत नाही. मनाची मूठ नाही बांधता येत. जवानीचा डोम नाही गार होत. तरण्यात ताट्या पुरी समोर तमाशा नको म्हणून शेवंताबाईनं माघार घेतली. हौसे, जा जा तुझ्या तंबूत जा. हौशी पडल्या फळाची आज्ञा घेऊन पळाली. शेवंताबाईला बिन खोलवर जखम झाली होती. पण ती मुलीला न दाखवता ती म्हणली, बकुळा, अगं फडाला शिस्त हवी. उद्या हौशी ढोलकीवाल्या नाना परबाच्या हातरुणात शिरल. परवा डफवाला दुसऱ्या कोणासंग लफडं करील. तरण्यात ताट्या पुरी घेऊन गावोगाव फिरायचं म्हणजे फास असतो ग, फास. बकुळा बाहेर सटाकली. काळजात पंढरीनाथ शिरला होता. गणपतराव जी. गणपत धावत आला. मामद्या कुठं आहे? बाहेर टपरीत इडी फुकत बसलाया. त्याला म्हणावं गाडी काढा. मळ्यात जायचंय काय? आत्ता ग बाయ్या, काहीतरीच तुमचं. हे बघ, चौकशा नगत खा म्हण पाताळ किती. आता ग बाया, एवढं चिडाय कशा पायी, एवढं चिडताय कशा पायी? असं म्हणून अंगाला झटका देत गणपत निघून गेला. गाडी मळ्याच्या दिशेनं निघाली. आपण जायचं नाही असं ठरवून पण का निघालो हे बकुळाला कळलं नव्हतं. तिच्या डोक्यात हौसाचा शब्द घुमत होतं. मनाची मोठ नाही बांधता येत, मन नाही आवरता येत. गणपत मुद्दाम होऊन मागच्या सीटवर ठेका धरून गाणं गुणगणत होता. कुण्या गावाचं अल्पाखर, कुण्या गावाचं अल्पाखर, बसले डौलात, खुद खुद हसते गालात. बसले डौलात, खुद खुद हसते गालात. मळ्यात उतरून पंढरीनाथ हजर झाला. बकुळाचं पाय जड झालं होतं. गाडी तर उतरून नाही असंच वज तिला वाटत होतं. आपण इथं येण्यात चूक तर नाही केली ना असं तिला वाटलं. आपण परत फिरावं. तिला आईची याद आली. डोळ्यासमोर जयसिंगराव उभा राहिला. ममद्या, गाडी परत घे. आत्ता ग बाया, गणपत आश्चर्यानं म्हणला. तेवढ्यात पंढरीनाथ पुढं झालं.
या बाई या. अव कवाच्यानं मी वाट बघतो या. काय घडतं हे कळण्यापूर्वीच बकुळा गाडीतनं उतरली आणि पंढरनाथच्या मागं हरणासारखी तुरू तुरू चालायला लागली. गणपतनं मामद्याला चिमटा काढला आणि म्हणला, बघितलं का पाखरू, फसलं र फसलं. दोघांनी बिड्या काढल्या आणि दूर सोडत राहिले. पंढरीनाथला अतिशय आनंद झाला होता. बकुळा आली म्हणजे आपल्या ओढीनं आली ही त्यानं मनाशी ठरवून टाकलं होतं. तो खळखळून वाहत्या झऱ्यासारखा बोलत होता. बकुळा ऐकत होती. तुम्ही आला, जीवाचा घोर सुटला बघा. मला वाटलं तुम्ही माझ्यावर रागच धरलाय. खरं सांगू का, त्या दिवशी माझ्या मनात काय बी नव्हतं, पण माझ्या गाडीतली पोरं अहो लय रगील. ती म्हणली, पंढरी गाडी रस्त्यात उभी कर. आता त्यांचं मन कसं मोडायचं. केलं उभी तर तुम्ही आपली फटफजिती केली. आणि सारडाच्या दुकानात तर अहो संगीत तमाशाच केला की तुम्ही आमचा. पंढरीनाथला ब्रेक लागला. आता काय अहो मी सारं विसरून गेली आहे खरं. पंढरीनाथ गरकन परत फिरला, त्याच्यासमोर उभा राहिला. होय खरं, माझ्या गळ्या शपथ. त्यानं बकुळेचा हात पकडला, आपल्या हातावर ठेवला. होय तुमच्या गळ्या शपथ. आता सुटली म्हणा ना. बकुळनंच त्याचा हात हातावर घेतला. सुटली. बकुळनं त्याचा हात तसाच हातात घेतला आणि चालत राहिले. तुमचा स्वभाव आवडला मला. आणि मी अहो तुम्ही बी गळ्या शपथ. अहो कितीदा हात गळ्यावर ठेवायला लावणार. एकदा ठेवा तर खरं. बकुळाबाई ठेवा की. हं बघा गळ्या शपथ. आता सुटली म्हणा. सुटली. मी सांगू, शपथ न घेता सांगा. विश्वास आहे माझ्यावर. होय तुम्ही बी मला लय आवडताय. काय म्हणजे तुमचं गाणं, नाचणं, बोलणं, रूप. म्हणजे मी नाही आवडत. आवाज काय, तुम्ही तर माझा जीव आहे. पंढरीनाथ. बकुळा त्याच्या कुशीत शिरली, तशीच राहिली. पंढरीनाथाचा हात तिच्या केसातून फिरत होता. खूप वेळानं ती दूर झाली. बकुळा उद्या तू येणार. काय करणार, पोटामागं फिरावं लागतं. इथंच राहा की. कशी राहू, कुणाजवळ राहू. अगं माझ्याजवळ. याड तर लागलं नाही. होय याडच लागलंय. खूळ भरलंय मला. तर मग दगडं मारतील माणसं तुम्हाला. अगं मारू दे. मी पण ठरवले लगीन करायचं तर तुझ्या संग. आणखी तुझ्याशी संसार करायचा. आणखी मी या मळ्यात राबीन, तू भाकरी घेऊन येशील. दोघं मिळून हे असं झाडाखाली बसू. त्यानं तिला आंब्याच्या झाडाखाली बसावली. मी तुम्हाला जीव घालीन. तू या शेतात राबू, घाम गाळू, संसार करू. हे शेत तुमच्या बापाचं आहे ना. होय त्यानं हाकाललं तर मी त्यांचा एकुलता एक पोरगा आहे. पर का हाकालतेली. मी तमासगिरी नाही व. कुळ नाही, मूळ नाही, बाप नाही, खानदानी नाही. लगीन मी तुझ्याशी करणार आहे बघ. हो काय बी होऊ दे, लगीन तुझ्याशीच करणार आहे. ते मला ठाव आहे. पण पुढचं काय. पंढरी गप्पच. पंढरीनाथ मला बी वाटतं पायात घुंगरू बांधू नये, बोरडाव नाचू नये, लगीन करावं, गरिबा घरची भाकरी खावी, संसार उभा करावा. पर शेवटी सापान, सारं सापान. पंढरीनाथ विचारात गर्क. एक नाही, दोन नाही. आमच्या डोळ्यातल्या नखऱ्यावर लोक बाळत्यात. तरण्या बांड देहानं येडावत्यात. नखरेल वागण्यानं घायाळ होत्यात. जो तो उठतो तो येडापिसा होतो. प्रेम करायला लागतो, माग फिरतो. पण लगीन करायचं म्हटलं की मागच्या पायात शिपूट घालतो. तिच्या नजरेसमोर आईला दगा देणारा जयसिंगराव होता. ज्याला त्याला वाटतं तमासगिरीनं म्हणजे ही बाजारातला भाजीपाला. 4 आनं फेकलं की हातरुणात शिरल, तलब भागवल. मग
मग गिधाडासारखी, घारेसारखी, कोल्ह्या कुत्र्यासारखी माणसं आमच्या मागं लागतात. बकुळा बोलत होती, पंढरीनाथ ऐकत होता. मी त्यातली नाही पंढरीनाथ. पैका अडका, धनदौलत, सत्ता, श्रीमंती, मळा, हीर ह्याच्यावर फिदा होणारे मी बाई नाही. मला मला हक्काचं घर पाहिजे, हक्काचं कुकू पाहिजे. बकुळा उठले. जाते मी. ही सारं मिळालं नाही तर जवानीची आग स्टेजात जिरवून घेईन. नाच 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 नाचीन. अंगातली सारी ताकद घोंगरू वाजवून संपवीन. ती तरातरा चालायला लागली. पंढरीनाथ तसाच बसून होता, पंख झडून गेलेल्या पाखरासारखा.